नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. मयुरी म्हणते, रेवा हे घर व्यवस्थित बघ, ही जागा बघ, इथेच तुला घर बांधायचंय, बरोबर खड्डा व्यवस्थित खणायचा आहे आणि इथेच छान असं घर उभं करायचंय. आता लगेच रमा आलेली असते, 5 फुटांचा खड्डा खणायचा आहे तुला, 5 फुटांचा. त्या हिशोबाने बरोबर अंदाज घे आणि खड्डा खणायला सुरुवात कर. चल 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 चल, लवकर लाग कामाला, देवाचं नाव घे आणि कामाला लाग. चांगल्या कामाला अजिबात उशीर करायचा नसतो. रेवा चल चल, पटकन खड्डा खणायला सुरुवात कर, पटपट पटपट माती बाहेर काढ. आता रमा आणि मयुरी हिला गायडन्स करत असतात. तिला इतका राग येत असतो या दोघींचा, पण आता काय, चांगली सून असते, हे नाटक करायचं असतं, त्यामुळे ती काहीच करू शकत नसते. चल चल सुरू कर बाळा, बेस नीट खणायचंय बरं. रमा म्हणते, रेवा घर बांधणं फार कष्टाचं काम असतं, तुला काय सांगू, फार कष्ट लागतात. म्हणते रमा, हिला काय कळणार आहे ग, घर बांधायला काय कष्ट लागतात, काय काय करायला लागतं, हिला कसं कळणार. आजपर्यंत फक्त दुसऱ्यांची हस्ती खेळती, घरं उद्ध्वस्त करायची, तोडायची, एवढीच कामं केलीये. कधी कोणाचं घर जोडलंय ना, कधी कोणाचा सुखी संसार होऊ दिलाय. बरोबर ना ग रेवा? त्यामुळे घर कसं असतं, काय असतं, तुला कसं कळणार. सुखी संसार, सुखी घर कशाला म्हणतात तुला माहितीच नाहीये, हो ना ग रेवा? त्याला सांगतेस ग रमा, जाऊ दे. मयुरी ताई असं कसं बोलताय, तिच्याबद्दल असं बोलू नका. ती प्रयत्न करते ना बदलण्याचा, ती बदललीये ना, ती चांगली वागतीये ना, मग मागचं सगळं विसरून जायचं. मयुरी ताई, रेवा बघ ना, पक्षी सुद्धा वादळ वाऱ्यात, मुसळधार पावसात, ऊन वाऱ्यात, किती किती संकट असू दे, स्वतःचं आणि पिल्लांचं रक्षण करण्यासाठी छोटंसं घरटं उभं करतातच, हो की नाही. काडी गोळा करतात, धडपड करून ते घर करतात, म्हणजे करतातच. त्यांचं सुद्धा तसंच असतं, रक्ताचं पाणी करून पै 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 जमवून घर उभं केलेलं असतं. कोणीतरी घर बांधलेलं असतं, कोणीतरी घर घेतलेलं असतं. एक संसार डौलदार असं कुटुंब उभारण्याचं ते स्वप्न बघतात आणि तसा प्रयत्नही करत असतात, अगदी काडी काडी जमवूनचा. मयुरी आणि रमा हिला लेक्चर देत असतात. हिला असं वाटत असतं ही कुदळ यांच्या डोक्यात घालू की काय. बोललीस रमा, आवडलं, फार छान बोललीस. खणून झालेलं असतं, माती आता काढण्याचं काम करत असते रेवा. खणून वाट लागली आणि काय लेक्चर देताय दोघी, लहानपणा करती नाही रमा. मयुरी आणि रमा रेवाची ती हालत बघून हसत असतात, एन्जॉय करत असतात. चांगली जिरती हिची, आता चांगली शिक्षा दिलेली असते. म्हणतो, अगं रेवा तू काय करतेस, हे खड्डा कोणते रे, मी कशासाठी ग घर बांधतेस होय, अच्छा अच्छा अच्छा, आलंय लक्षात. रात्री बाहेर जायचंय, लक्षात आहे ना तुझ्या रेवा, हे सगळं करणार टाइमपास करून टाकशील तू, काय एकदम फिट करून ठेवायचं, आपल्याला जायचंय बाहेर. हो अक्षय, लक्षात आहे माझ्या, मी सगळं करणार आहे व्यवस्थित. उन्हात घर बांध, रात्र आपली आहे, विसरायचं नाही या रेवा, अजिबात विसरायचं नाही. दोघेच भरपूर वेळ आहे आपल्याकडे, तू बांध तोपर्यंत, उन्हात घर बांध तुझं. रेवा तो येतो, ते रेवाची टिंगल करून जातो, रेवाला वेड्यात काढून जातो आणि रेवा सगळं काही निमूटपणे सहन करत असते. सगळं लक्षात येतं, पण ती सहन करत असते कारण तिच्याकडे पर्याय नसतो. मयुरी आणि रमा छान एन्जॉय करत असतात, एकटक ह्या रेवाकडे बघत थांबलेले असतात. अक्षय म्हणतो, रमा तसंही मी रात्रीच्या ट्रीटसाठी मार्केटमध्ये चाललोच होतो सामान घेऊन, तू मला हा आंबा फेकून मारलास ना रमा, त्याला गोड चवीला घेऊन अक्षय आतमध्ये निघून गेलेला असतो. रेवा फक्त हसत असता, खणून खणून माती काढून अगदी बुरे हाल झालेले असतात. इतका राग येत असतो तिला, पण आता करायला तर लागतं, सगळ्यांच्या समोर चांगलं वागायचं असतं तिला. इकडे अभि इतका हसत असतो, काका काय गंमत येते ना, कमाल कमाल, चांगली जिरती ना या रेवाची. कला आहे तुमच्याकडे, टॅलेंट आहे काका, मोस्ट टॅलेंट. वा वा वा, अभि तूने मेरा दिल जीत लिया, चलो इसी बात पे एक आम खा लो. खरंच काका, अरे हो खा की. त्याच अभिनय म्हणतात रे, आणि अभिनय हा आतून आला पाहिजे, अंतःकरणापासून अभिनय केला पाहिजे, तो खरा खुराच वाटला पाहिजे रे. हसी मजाक चाललेली आहे, तेवढ्यात काय आनंद आलेला असतो, अगदी वाकडा तिकडा हसत हसत आलेला असतो. काय यार, काय मजा येते, कमाल. सिरियसली सांगतोय, कुदळ फावडं हातात घेऊन खणताना जो काय आनंद होतोय ना अभ्या, कमाल कमाल कमाल. मी त्या आनंद कसा काय होतोय मी सांगू शकत नाहीये. वाट लागलीये वाट, इतकी घामाघूम झाली, इतकी घामाघूम झाली की वाट लागलीये वाट. आनंद, अभि, शशिकांत इतके हसत असतात, इतके हसत असतात रेवाच्या त्या अवस्थेला, त्यांना फार आनंद होत असतो, कमालीचा आनंद. बाबा काय जबरदस्त शिक्षा शोधून काढली, आय लाईक इट. मानलंय, एक नंबर आहे, एक नंबर. तिला काय काय शिक्षा द्यायची, कसं कसं तिला टॉर्चर करायचं, विचार करून करून आहे ना, बापरे काय त्रास होतो ना माझ्या डोक्याला. मला माहिती आहे, सोपं नाही हे एवढं कल्पना डोक्यात येणं. आता रमा आली मदतीला ना, आता टेन्शन नाहीये, रमा थोडीफार मदत करेल मला आणि जरा रिलॅक्स होईल. पण रमाला आता हाताशी धरून जरा बरं वाटणार आहे मला. आनंद म्हणतो, तुम्हाला एक सांगू का, रमाला जो काही त्रास दिलाय ना रेवाने, आता हिची अशी जिरवायची की रमाच्या परत नादाला नाही लागली पाहिजे. शशिकांत म्हणतात, हो आनंद, आपण तसंच करणार आहोत. तो मला सुद्धा तिच्यावर इतका राग आहे भयंकर, तिच्यामुळे मला काय काय सहन करायला लागलं मी विसरू शकत नाहीये. तिने काय काय टॉर्चर केलंय, काय काय त्रास दिलाय ना मला, मी विसरू नाही शकत आहे, खरंच विसरू शकत नाहीये. असं आहे ना काका, आनंद, त्यावेळेला माझं कुटुंब नसतं तर मी जगणं अशक्य, इम्पॉसिबल असतं, मी जगलोच नसतो. पण अभि काळजीच करू नका रे, तिने जे काय ज्यांना ज्यांना त्रास दिलाय ना, प्रत्येक गोष्टीचं तिला बदला द्यायला लागणार, म्हणजे द्यायला ना, आपण घेणार आहोत बदला तिच्याकडून.
त्यामुळे डोंट वरी, जे झालंय ना ते विसरून जा, आता फक्त एन्जॉय करा. रेवा शिक्षा भोगणार, आपण रोज नवीन नवीन तिला शिक्षा करणार. आरोही आणि आई येत आहे बरं. दोघींच्या जीवाशी किती खेळ केलाय, काही लिमिट आहे का? आनंद म्हणतो हो ना, अक्षयला त्या टेरेसवरनं ढकलवलं होतं, तिला तर मारूनच टाकलंय डायरेक्ट. ती बरोबर तर केवढी वाईट वागलीये ती. अभिला सुद्धा सगळं आठवत असतं, या तिघांना सगळं आठवत असतं आणि तशी तळपायाच्या मस्तकात जात असते. या रेवाने इतकं टॉर्चर केलं, इतकं बर्बाद केलं यांच्या कुटुंबाला. ना बाबा, कर्म कुणाला चुकत नाही म्हणतात ना, ते खरंच आहे. बरोबर बोलला आनंद तू. मुद्रा करायची वेळ झाली बरं. त्यातला नवीन प्रकारे ही मुद्रा केली की डोकं माझं फास्ट चालतं. शशिकांत म्हणतो आता मला ती क्रिया करायची. आणि इतका मोठा खड्डा खणलेला असतो, बाप रे. आणि रमा तिथेच बसून राहिलेले असतात, तिच्याकडे लक्ष देत. टाइमपास करते, अजून घर बनवायचंय, खड्डा खणायलाच एवढा उशीर लावलाय. रेवा अगं काय आवर की पटापट, काय टाइमपास लावलाय तू. तर खणल्यावर मातीच निघणार ना, सोनं थोडी ना निघणार, मग माती काढायला वेळ जाणार ना. शहाणपणा शिकू नकोच रेवा, आवर. मातीचं सोनं करा, खण 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 खण. मयुरीच तर काही कमी नसते, रेवाच्या शब्दाला शब्द देत असते. आता बस बस बस, छान असं खड्डा खणलाय ना. रमा म्हणते आता घर बांधायला घे बरं, छान असं घर बांध, एक नंबर घर बांध. भिंती उभा करायच्या म्हटल्यावर विटा लागतील ना, भिंतीशिवाय कशा घर बांधणार आणि विटांशिवाय कशा भिंती उभं करणार. रेवा पुढची प्रोसिजर कर ना, काय ते खड्डाच खणतीये, मातीच काढतीये. म्हणते हो आणते की विटा. ती रेवा बिचारी उठलेली असते आणि विटा आणण्यासाठी जाते. आणलेलं असतं, पाणी टाकत असते, सगळी जागा आता ओली करून घेत असते. रमा आणि मयुरी छान अशा गप्पा मारत असतात, एन्जॉय करत असतात. आणि खड्डा भरवलेला असतो. रेवा रमाकडे रागाने बघते, अगदी खुनशीने, आणि विटा आणण्यासाठी आता चाललेली असते. पुढे जाते आणि परत माघारी येते आणि मनातल्या मनात म्हणते रमा आता खरी मज्जा येणार आहे. माझ्या हातातल्या विटा तुझ्या डोक्यावर पडणार आणि माझा धक्का लागून तू चिखलात पडणार. चिखलात पडली की सगळ्या विटा तुझ्या डोक्यावर, आणि हे सगळं चुकून होणार आहे रमा. तू बघच आता कशी गंमत येतीये. आता रेवाने सगळं प्लॅन केलेलं असतो, आता फक्त विटा आणायच्या असतात आणि रमाला चिखलात पाडायचं असतं. बरोबर रेवा विटा घेऊन आली असते आणि अगदी रमाच्या जवळ उभी राहिलेली असते. काय करायचं याचा रमाला जरा सुद्धा अंदाज नसतो, अगदी रिलॅक्स ती बसलेली असते. विटा ती रमाच्या अंगावर टाकणार, तिला खड्ड्यात ढकलणार, तेच रमा मयुरीकडे पटकन सरकलेली असते आणि रेवा चिखलातही पडते आणि विटाही तिच्या अंगावर पडतात. एकाच वेळेला सगळंच काही झालेलं असतं. दुसऱ्यासाठी खड्डा खणायला गेलेली असते ही रेवा, खड्ड्यामध्ये ऍक्च्युली तीच पडलेली असते. आणि आता ही म्हण आहे, ही बरोबर परफेक्ट तिला लागू होते. रमासाठी खड्डा खणलेला असतो, पण रेवाच त्यात पडलेली असते. तिने बघत असतात, एन्जॉय करत असतात, फार आनंद झालेला असतो. अंदाज असतो की असं काहीतरी करायला जाणार आणि बरोबर तिने ते केलेलं असतं. त्यावर ती पडते, उठते आणि मग रमा आणि मयुरी पळत येतात. अगं रेवा सांभाळून सांभाळून, हळू पडलीस, लागलंय का ग तुला. म्हणते बाबा बाबा रेवा पडलीये खड्ड्यात. पण दादा अभि लवकर या रे, ही रेवा पडलीये खड्ड्यात. सगळे पळतच आलेले असतात. अगं रेवा काय झालंय, रेवा काय झालंय, लागलंय का रेवा. काय म्हणतात रेवा पडली तू, अरे वा म्हणजे तू पडली रेवा. रेवा कशी पडली ग तू. इथे इतका मन लावून हिला बघत असतो आणि आनंदला आता हसू अजिबात राहत नसतं. इतका हसत असतो, इतका हसत असतो. आनंद म्हणतो बाबा रेवा पडली. ते निरीक्षण केलेलं असतं, नुसतीच पडली नाही, तोंडावर पडलीये. दिसतंय का तुला दादा, ती तोंडावर पडलीये. सगळे आनंद घेत असतात, मस्त हसत असतात. शशिकांत म्हणतात अगं रेवा कशी पडली सांग बरं. अशी कशी पडली, लक्ष कुठे होतं तुझं. तोल गेला, पाय घसरला आणि मी पडले. लागलंय मला, खूप लागलंय. फार लागलंय बाबा, फार लागलंय. तू ही अशी पडलेली, तोंडावर पडलेली बघितली ना, तर मी खरं तर तुझी शिक्षा माफ करणार होतो, पण कसं आहे ना. मयुरी म्हणते बाबा पायंडा 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 म्हणालीस होय, मी तर ऐकलं. काय ऐकलं तुम्ही. नाही जाऊ दे, मी काही नाही ऐकलं. आनंद म्हणतो बाबा पुढच्या पिढीला काय जाणार आहे हिचा पायंडा, असा पायंडा मोडायचा आहे का. नाही नाही नाही, शिक्षा वगैरे कॅन्सल करायची नाहीये, हिला फ्रेश व्हायला लावा आणि परत घर बांधायला लावा. कायची शिक्षा कॅन्सल करायची आहे, शिक्षा कंटिन्यू राहणार, फक्त याला फ्रेश होऊ द्या. ही अवस्था बघून माझ्या पोटात खड्डा पडलाय भुकेने, आता मी काय करू. आनंद आता ओरडायला लागतो, मला भूक लागली. खो तुझ्या पोटाचा खड्डा, खरंच मोठा खड्डा पडलाय रे आनंद. तो कसं आहे ना, ही माती बघून माझ्या पोटात वारूळ फुटल्यासारखं वाटतंय. आता काय करावं आणि काही नाही, काही सुचत नाहीये. खरंच डोकंच बंद पडायला लागलंय बाबा. म्हणतात मला तर चक्कर आली रे भुकेने. अरे बाबा बाबा सांभाळा सांभाळा. म्हणते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू काय कर, आधी फ्रेश हो, आधी स्वयंपाक कर आणि मग हे घर बांध. आधी स्वयंपाकच करून घे रेवा, जा आता, चल चल चल. वहिनी प्लीज जा, लवकर लवकर करा स्वयंपाक, फार भूक लागलीये. आणि काकांना तर चक्कर येतेय. आता बिचारी रेवा पळत पळत गेलेली असते. त्याला आधी आंघोळ करायची असते, मग स्वयंपाक करायचा असतो आणि मग येऊन घर बांधायचं असतं. आता रेवा निघून जाते. हे सगळे हसायला लागलेले असतात, एन्जॉय. कांत, आनंद, अभि, मयुरी, रमा इतकी हसत असतात, इतकी एन्जॉय करत असतात की लिमिटच नाही. इतका आनंद झालेला असतो की तिला तिच्याच खड्ड्यात पाडलं आणि परत एकदा तोंडावर पडली. रेवा फार आनंद झालेला असतो त्यांना. रेवा आता चिडचिड तनतन तनतन करत आलेली असते. का
प्रत्येक वेळेला असं का होतं आणि अंगाची माती चिखल झटकवण्याचा प्रयत्न करते. पूर्ण फरशी तिने चिखलाची करून टाकलेली असते. प्रत्येक वेळेला ही रमा कशी वाचते, काहीही असलं की ही वाचते म्हणजे वाचते. ही माझ्यापेक्षा वरचढ ठरते आणि बाजी हीच मारून जाते. आता परफेक्ट प्लॅन केला होता, आता ही पडणार, हिचं डोकं फुटणार, हिच्या अंगावर मी विटा टाकणार. कशी हिने बाजी मारली आणि ही रेवा कशी वाचली मला कळतच नाहीये. आता रेवा खड्ड्यात पडली याचं दुःख नसतं, रमा कशी वाचली याचं दुःख असतं. चिडचिड करत असते, तनतन करत असते. आता मी काय करू, ही रमा कशी माझ्या हातातून नेहमी सुटते निसटते, मला तेच कळत नाहीये. आता ह्या रेवाला काय करू आणि काही नाही काही सुचत नसतं. चिडचिड होत असते. एक तर प्लॅन फसला, खड्ड्यात रमाने पडायला हवंय तर मी पडलीये. सगळ्याच बाजूने पचका झालेला असतो, पण आता हातात काहीच नसतं, ती काहीच करू शकत नसते. रमाचं वाकडं, रमा प्रत्येक वेळेला वरचढ ठरणार यात काही शंकाच नाही. सगळं हे रमामुळे भोगायला लागते. आजी माझी अवस्था ही तिची झाली असती. चिडचिड 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 करत असते ही रेवा. सगळ्या घरात तिने चिखल केलेलं असतो. काय वाईट अवस्था झालीये माझी. तिला असं वाटत असतं मी काय करू आणि काही नाही. एक ते चिखल्यात भरली, आता स्वयंपाक करायचा, परत उन्हात जाऊन घर बांधायचं. इतका राग इतका संताप येत असतो तिला, काय करावं आणि काही नाही काही कळत नसतं. या संतापामध्ये अख्खं घर तिने चिखलाने अगदी भरवून टाकलेलं असतं. बाजूला होत नव्हती तर ही माझी अवस्था होत नव्हती. फक्त आणि फक्त माझ्या या अवस्थेला रमा आणि रमा जबाबदारी. मी त्या रमाला काही सोडत नसते. तीच अवस्था केली असती मी, तिचीच अवस्था अगदी दात खाऊन ही तनतन तनतन करत असते. आता मयुरी आलेली असते. ओ गॉड, अगं रेवा तू बावळटेस का, हे काय केलंय, सगळ्या घरात चिखल चिखल, जरा काही कळतं का तुला. आता मयुरी इतकी बोलते या रेवाला, पण तुला कळत नाही, सेन्स नाहीये का ग. बाहेरचं चिखल घरात घेऊन आलीये, पटकन हे सगळं आवरायचं, हे सगळं क्लीन करायचं आणि मग बाकीचं आवरायचं. त्यातल्या लोकांनी बघितलं तर माझ्यापेक्षाही जास्त बोलतील. रेवा आता या मयुरीकडे इतकी रागाने बघत असते, जणू काही तिला खाऊन टाकते की काय. हे कळत कसं नाही ग तुला, चिखलाने माखली आहे म्हणल्यावर थोडंसं उमटणारच ना, नाही तर काय हवेत उडत येऊ का घरात, हवेतून येऊ का घरात. काय बोलतेय, तुझं तुला तरी कळतंय का. यायचं की उडून, जमणार आहे तुला उडायला, पडलीये तोंडावर, आता कशी उडणार ग. हे सगळं क्लीन करायचं, मग काय उडायचंय ना तेवढी भरारी घ्यायची, मग उडत बस दिवसभर. कळालं का रेवा, आत्ताच्या आत्ता हे सगळं क्लीन करायचंय. तुला मी पहिलं आणि शेवटचं सांगतेय. केलंय म्हटल्यावर तुला साफ करायला लागणार, हो की नाही. चूक तुझी आहे रेवा, त्यामुळे तुला सुधारायला लागणार आहे. तुला कळतंय का मी काय बोलतीये. पटकन आवर, पटकन सगळं स्वच्छ करायचं. तुझ्या डोक्यात येते का मी काय बोलतीयेस. अंगुलपणा म्हणून फार फार तर मी घरात कोणाला काही सांगणार नाही. रेवाने चिखल आणलाय घरात, सगळं घर चिखलाचं केलंय, मी कोणाला काही कळू देत नाही. तू पटकन हे सगळं आवर. डोंट वरी, मी कोणाला काही सांगत नाहीये, लगेच आवर, पटकन आवर. सगळं स्वच्छ झालं पाहिजे, एकदम क्लीन. रागावते, तनतन करते, बडबड करते, चार गोष्टी सुनावते आणि मयुरी आता निघून गेलेली असते. रेवाला आता भयंकर राग आणि चीड आलेली असते. तो येतो आणि मला शहाणपणा शिकवून जातो. उडायचं होतं ना, जमेल का इडियट, मला शहाणपणा शिकवतीये, नॉनसेन्स. स्वतःची चप्पल चिखलाने भरलेली असते, ती उचलते आणि पुढे निघून जाते. आंघोळ वगैरे केलेली असते, छान अशी साडी नेसते आणि परत सगळं घर स्वच्छ करायला घेतलेलं असतं. कारण घरात कोणी यायच्या आधी घर स्वच्छ करायचं असतं. सांगितलेलं असतं घरातली माणसं आत यायच्या आधी सगळं घर स्वच्छ कर. बरोबर, रेवाने तसंच केलेलं असतं. छान अशी तयार होते, घर आधी स्वच्छ पुसून काढते. सगळं चिखल तिने आवरलेलं असतो, कारण सगळं चिखल तिनेच आणलेलं असतो घरात. मग सगळं हे ती आवरते, ती साफ करत असते उरलेलं घर. म्हणते नशीब यांना सत्य कळालं नाही की रमाच्या डोक्यात खरंच वीट घालणार होते, पण माझ्याच तोंडावर सगळं पडलं, मी चिखलात पडले. नशीब नशीब नाही तर या लोकांनी घर डोक्यावर घेतलं असतं. रेवा आता घर साफ करता करता हे सगळं काही बोलत असते. पूर्ण प्लॅनचा पचका झाला असता, अगदी वाट लावून टाकली असती. का असे ना, माझे प्रयत्न मी चालू ठेवणार म्हणजे ठेवणार. मी रमाला एकदा तरी तोंडावर पाडणार म्हणजे पाडणार. त्यातलं एकही गोष्ट अक्षयला कळता कामा नये. आज तर माझ्यासाठी ट्रिक प्लॅन केली आहे त्याने. आम्हाला दोघांना बाहेर जायचंय, अख्खी रात्र आम्हाला बाहेरच घालवायची आहे. मी आणि अक्षय आम्ही दोघंच असणार आहोत. अक्षयला जरा जरी काही कळालं तर वाट लागणार सगळ्या प्लॅनची. आता लगेच ही रेवा अक्षयच्या याच्यामध्ये हरवलेली असते. इतकी छान गोड लाजत असते, हसत असते. अक्षय आणि मी आम्हीच असणार आहोत रात्री. हार मानणार नाही, अक्षयला इम्प्रेस करणार म्हणजे करणार. मी चांगली सून होण्याचं कर्तव्य निभावणार म्हणजे निभावणार. माझे प्रयत्न मी काही सोडत नसते. रेवा मनाशीच बोलत असते, मनाशीच सगळे प्रयत्नांविषयी तिची चर्चा झालेली असते. काही झालं तरी मी काय माझे प्रयत्न सोडत नसते. मला कितीही त्रास होऊ दे, सगळ्या अडचणींवर मात करणार आणि सगळं काही पूर्ण करणार. रेवा आता इतकी स्वप्न रंगवते, ही फरशी पुसता पुसता सगळे स्वप्न रंगवून झालेले असतात. फक्त आणि फक्त तिला अक्षय आणि अक्षय दिसत असतो. अक्षयला मिळवण्यासाठी ती काहीही करणार असते आणि कोणत्याही थराला जायला तयार झालेली असते. तेव्हा इतकी खुश असते, जे काही तिला त्रास होतो ती सगळा त्रास विसरलेली असते. कारण संध्याकाळी अक्षय मला बाहेर घेऊन जाणार आहे. फक्त अक्षय आणि मीच या कल्पनेने इतकी सुखावलेली असते की हे सगळं दुःख, हा त्रास सगळा विसरते. आनंदाने फरशी साफ करत असते. आनंद बाहेर ज्या खड्ड्यामध्ये रेवा पडलेली असते बारीक निरीक्षण करत असतो. आता सगळेच म्हणतात आनंद काय शोधतोय रे, काय सापडणार आहे ते खड्ड्यात. अरे काही सापडत नाहीये. ही रेवा अख्ख्या खड्ड्यात बुडाली की नाही, कशी बुडाली,
एक्झॅक्टली ती कशी पडली, तिची काय सिच्युएशन असेल ती इमॅजिन करतोय मी. अनंत, अभि, शशिकांत इतके हसत असतात की रेवा तोंडावर पडली हाच खूप मोठा त्यांच्यासाठी आनंद असतो. आणि त्याच्याने ते इतके हसत असतात. तो चिखलाने माकलेला चेहरा बघून वा 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 वा, काय सांगू, काय आनंद झालाय मला. आनंद झालाय अभि म्हणतो पूर्ण रंगली ना ती, त्यामुळे तर मला आनंद झालाय. अभि आणि काहीही बोलत असतात आणि फक्त रेवाची उडवायची एवढंच त्यांच्या पुढे ध्येय असतं. कान म्हणतात शिट यार, शिट शिट शिट, या पिक्चर मधला एवढा महत्वाचा मोमेंट मी मिस केला. मी तिला तोंडावर पडताना बघायला हवं होतं. हो ना यार काका, आपण काय करत होतो ते इथे असतो, तिला तोंडावर पडताना बघितलं असतं. आनंद म्हणतो मी तरी का तुमच्यामध्ये होतो, मी यांच्यामध्ये येऊन बसलो असतो तर ही मोमेंट मी मिस नसती केली, मी बघितलं असतं कशी रेवा तोंडावर पडली, कशी चिखलात लोळतीये. वा वा वा, शिट यार, काय झालंय आपल्याकडनं. यांचं ही चर्चा, यांची ही गप्पा चाललेली असतात. तेवढ्यात काय मयुरी अगदी धावत पळत आलेली असते. मयुरी म्हणते अरे ऐका तर, ऐका रेवाचा प्रताप ऐका. आता काय प्रताप केलाय तिने, आता ही रेवा रात्रंदिवस काय प्रतापच करते की काय, आता काय केलंय तिने नवीन. मयुरी म्हणते सांगते की, ऐका तुम्ही, तुम्हाला सुद्धा प्रताप आवडेल. तिचे रेवा इथून निघले, चिखलाने भरलेले पाय घेऊन तशीच घरात गेली. अख्ख्या घरात तिने चिखल केला, भर चिखल केलाय. अभि म्हणतो अरे रे 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 रे, डोकंच फिरलं सगळं, तिला साफ करायला लावलंय मी. व्हेरी गुड. कान म्हणतो ठीक आहे, पण ही रेवा पडली कशी, मला तेच कळत नाही. आता सरळ रस्ता आहे, खड्डे खुड्डे कुठेच नाही, मग ही पडली कशी. म्हणते बाबा कसं आहे ना, तिच्या कर्माची शिक्षा तिनेच भोगली, तिची शिक्षा तिला मिळाली, असू द्या. म्हणजे काय रमा, आम्हाला कळायलाच पाहिजे. शशिकांत म्हणतात रमा तुला काय म्हणायचंय, तेव्हा ती कशी पडली मला सांग बरं तू. मागे विटा आणायला गेली होती आणि ती इथून चालली, तेव्हा मला जरा डाऊट आलाच की हिच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त, हिच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे. ती माझ्या अंगावर विटा पाडणार होती, मला खड्ड्यात पाडणार होती, याच उद्देशाने ती समोर गेली होती आणि ती तेच करायला लागली. ती जशी माझ्या जवळ आली मी पटकन इकडे सरकले आणि रेवा सगळं सोडलं आणि ती स्वतः खड्ड्यात पडली. अरे रे 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 रे, आम्हाला वाटलं की ती पाय घसरून पडली. तिच्या डोक्यात एवढं होतं, हो बाबा ती रेवा आहे, ती साधी सुधी नाही आणि ती सुधारणं शक्य नाहीये. ती शेवटपर्यंत मला त्रास देण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार. काहीतरी वेगळंच घडले, आम्ही काहीतरी वेगळं इमॅजिन करतो आणि इथे काहीतरी वेगळंच घडले. रमा म्हणते असू दे ना, जाऊ द्या ना, कशाला विचार करताय, कशाला काय इमॅजिन करताय, द्या की विचार सोडून. आता कर्माचं फळ मिळालं झालं तर कशाला आपण वाढवत बसायचंय सगळा विषय. इस ओके, द्या सोडून. हा असं नसता. कान म्हणतात कर्मावर विसंबून राहून चालणार नाही, तिला अद्दल घडवावी लागणार. ती तुला काहीतरी नुकसान करणार होती, तुझी काहीतरी खोड करणार होती ना, त्याची शिक्षा ही तिला मिळाली पाहिजे म्हणजे पाहिजेच. एखाद्याचा उशीर झाला असता तर केवढं मोठं कांड झालं असतं. बरोबर आहे की नाही रमा, तुला शिकायला लागलं असतं, तुला भोगायला लागलं असतं सगळं. मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं असतं, धावपळ करायला लागली असती. रमाला काय झालं असतं आपण कल्पनाच करू शकत नाही होत. आणि रमा तू म्हणती की कर्माची शिक्षा मिळाली नाही, कर्मावर विसंबून नाही राहायचंय मला. रेवाला तिच्या कर्माची शिक्षा तर आता मी देणार. एक्झॅक्टली, शिक्षा तिला करायची म्हणजे करायचीच. अनंत अभि म्हणतात की शिक्षा तिला झालीच पाहिजे. शशिकांत म्हणतात तिला जन्माची अद्दल घडवली नाही ना तर मी शशिकांत मुकादम नाव लावणार नाही. रेवाला दाखवून देतो आपल्या नादाला लागली तर तिला काय काय भोगायला लागणार. आता रागारागाने चाललेले असतात. रमा आता बाबांचा हात पकडते. बाबा ऐकता का जरा, काहीच हायपर होऊ नका आणि काहीच करू नका, नीट चाललंय ना, मग उगाच कशाला टेन्शन घेताय. तिला आत्ता अद्दल घडवायला गेला संशय येईन, ती सावध होईल. बरोबर ना, गरज नाहीये तिला जाब विचारायची. ती काळजी वाटते का रमा, ती काहीही करेल, काहीही तुला विजा पोचू शकते. कशाला माझी काळजी करताय, नका माझी काळजी करू प्लीज. मला फार वाईट वाटलेलं असतं, इतकं वाईट वाटतं की माझी बिचारी रमा इतकी गरीब आहे तरी सुद्धा ही रेवा का तिला त्रास देतीये. असू द्या, मी ठीक आहे ना, मला काहीच झालं नाही ना, मग कशाला उगाच तुम्ही टेन्शन घेताय बाबा. हायपर होऊन काय होणार आहे सांगा बरं बाबा, कशाला उगाच हायपर होताय. आता बेडरूम मध्ये चाललेला असतो अगदी काही नाही, त्याने फार शॉपिंग केलेली असते, हातामध्ये फार बॅग्स असतात. अक्षय जिना चढतो की तेवढ्यात मागून आवाज आलेला असतो. अक्षय आलेली असते. अरे अक्षय काय करतेस, आत्ता आंघोळ केलीस रेवा, का इतक्या उशिरा. घर करत होते ना, चिखल लागला होता माझ्या अंगावर. नाही अजून, नाही रे अजून बाकी आहे, चालू आहे ना. तेच मध्ये होईल होईल होईल, मी शब्द देते तुला, होणार म्हणजे होणार अक्षय, डोंट वरी. अक्षय म्हणतो ठीक आहे, खात्री आहे तू करणार म्हणजे करणार. तर तोडू शकते ती, काय म्हटलं अक्षय. अगं नाही, जी घर जोडू शकते ती घर बांधू पण शकते ना, असं मी म्हणत होतो ग रेवा. म्हणजे तू घर बांधणार यात काही शंकाच नाही. चांगलंच करशील, चांगलंच करशील. थँक्यू. बरोबर चाललंय, चालू दे. कष्ट कर म्हणजे इम्प्रेस करण्यासाठी कष्ट करते ना, मग तेच कर असं म्हणतोय ग मी रेवा. कष्टाचं फळ मिळायला पाहिजे ना, मग जायचंय ना आपल्याला संध्याकाळी बाहेर, जायचंय की नाही. रेवा अशी काय लाजलेली असते, अशी मकडत असते अक्षयकडे बघून. त्याची तयारी घेऊन आलोय मी, आज आपण भेटणार म्हणजे भेटणार. 10 वाजता भेटतोय ना,
रेवा म्हणते हो 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 नक्की आपण 10 वाजता भेटतोय अक्षय, मी रेडी राहणार आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तीच येणार आहेस का? नाही रे, मी तयार होणार आहे ना, त्याच्या आधी मी छान रेडी होऊन येणार आहे. अशी कशी येणार रे अक्षय मी? डोंट वरी, व्हेरी गुड. तयार हो आणि वेळेच्या आधी जास्त वेळ आपल्याला मिळेल, कळतंय ना तुला? हो 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 नक्की. आता आवर, म्हणजे अगं जा आणि आवर. हो हो आवरते ना अक्षय. अक्षय फार गुड गर्ल सारखं वागत असते. ही रेवा फार मासूम आहे असं अक्षयच्या समोर दाखवत असते आणि तिकडे रमाला खड्ड्यात पाडायला निघालेली असते, गेलेली असते. अक्षय म्हणतो काय रेडी व्हायचंय ते हो, तुझ्यासाठी काही नाहीच आहे तर काय उपयोग आहे तुला रेडी. हा भाग इथे संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे मित्रांनो, अगदी आपण थोडक्यात बघूया. रमा आणि अक्षय छान असे टेरिसवर भेटलेले असतात, छान तयार झालेले असतात. रमा म्हणते तुम्हाला कसं माहिती की रेवा येणारच नाही आजच्या पार्टीला? अगं करून करून ती इतकी दमली असणार आहे की ती इथे येणं शक्यच नाहीये. मला गॅरंटी आहे ना ती इथे येणार नाहीच आहे. रमा आणि अक्षय बोलत असतात. ती दमली असणारी, ती एवढी दमली असणारी की दमून झोपणार की तिला सुधच राहणार नाहीये बघ तू. रेवा खरंच तिच्या रूम मध्ये झोपी गेलेली असते. रमा म्हणते आता तरी सांगा अक्षय मला, काय ग काय ट्रीट आहे सांगा की. अक्षय म्हणतो हो सांगतो की रमा. इकडे ही जी रेवा झोपलेली असते, गाढ झोप लागलेली असते. रेवा अचानक अशी उठते आणि डचकलेली असते. तिला काय आठवतं आणि काय नाही, अचानक जागी झालेली असते अगदी खडाडून. अक्षय टेरिसवर माझी वाट बघत असेल आणि मी इथे झोपलीये. या रेवाला इतका धक्का बसतो, काही करू मला अक्षयकडे जायचंय अगदी तयार होऊन. अक्षयच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं, छान ते गप्पा मारत असतात, छान असा वेळ चाललेला असतो त्यांचा. आणि तिकडे रेवा आता तयार होऊन अक्षयकडे येणार असते टेरिसला. ते लाड पुरवण्याचं नाटक केलं, तिला छान छान वेळ देणारे, छान गप्पा मारणारे, हे सगळं काही नाटक होतं. अक्षय म्हणतो हो तर आधीच माहिती होतं ती येणार नाही. आणि रेवा इकडे तयार होण्यासाठी आता उठलेली असते. आता रेवा तयार होणार का आणि वर अक्षयकडे जाणार का? रमा आणि अक्षयला एकत्र बघून रेवा काय ऍक्शन आणि रिॲक्शन देणार बघूया पुढच्या भागात. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.